श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 3. अंबरीशाचे एकादशी व्रत. दुर्वासांचा श्रीमन्नारायणाला शाप. सिद्धमुनींच्या मुखातून सविस्तर गुरुमहिमा ऐकून सत्यान्वेषात असलेल्या नामधारकाला महानंद झाला. सिद्धयोगीच्या समाधानकारक वचनांनी आणि हावभावांनी तो मंत्रमुग्ध झाला. त्याने प्रार्थिले, हे गुरुवर्य, आपला विजय असो. आपल्या आगमन भेटीने मी धन्य झालो. अनर्थाचे ठिकाण असलेला हा मायामय क्षणभंगूर संसारसागर पार करण्यास केवळ आपणच समर्थ आहात, हा माझा आत्मविश्वास आहे. माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आज माझे भाग्य उजळले. मी दिव्य परमानंद अनुभवत आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेले गुरुविषयीचे सारे प्रश्न, संशय आपल्या कृपेने दूर झाले. माझे मन गुरूंच्या चरणकमलांवर स्थिर झाले आहे. आज या शुभमुहूर्तावर अलभ्य असे सर्व मला लाभले, सर्व साध्य झाले. मला खात्री आहे की गुरुकृपेसमान किंवा पलीकडे काहीही नाही. माझे भविष्य आपल्या दैवी हातात सुरक्षित आहे, यावर माझा विश्वास आहे. इतकेच नव्हे, परमार्थाची जाणीवसुद्धा मला आज झाली. तुम्ही खरोखर माझे उद्धारक, परमगती आहात. आपल्या कृपेने आज मी ज्ञानसंपन्न झालो. गुरूंशिवाय सत्याची जाणीव होऊ शकत नाही, यात काही शंका नाही. गुरुशक्तीपेक्षा अन्य कोणतीही शक्ती महंतर नाही. आपल्यासारखे समर्थ गुरु लाभल्यास माझी जन्मजन्मांतरीची पुण्याई कारणीभूत आहे. चित्रविचित्र असलेली गुरुमहिमा तुम्ही विस्तारपूर्वक निरूपण केलात, त्यामुळे माझे मन तृप्त झाले आहे. आपण आनंद आणि बुद्धीस्वरूपी प्रतिभा प्रकाशित करणारे सूर्यदेव आहात. कृपया माझ्या मनातल्या आपल्या संबंधीच्या सर्व शंकाचे निराकरण करून आपला आज्ञाधारक चरणसेवक म्हणून माझा स्वीकार करा. श्री गुरुचरित्राचे सविस्तर निरूपण करून माझ्यावर दया करा. केवळ आपणच माझे हितकर्ता आहात. मला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे व माझ्या सर्व शंकांवर स्पष्टीकरण मिळवायचे आहे. आपले नित्यवासस्थान, दिनचर्या, आहार-विहार, विधान हे सर्व काही विस्तारपूर्वक कळवण्यास तुमचा सेवक मी आभारी राहील. कृपया माझे अज्ञान दूर करा. अशी प्रार्थना करून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्याच्या मनस्वी आवाहनाने प्रभावित होऊन दया, प्रेम आणि स्नेहाचा सागर असलेल्या सिद्धमुनींनी त्याला आलिंगन दिले आणि आशीर्वाद दिला. पुढे आपला वृत्तांत कथन करू लागले. प्रिय नामधारक, ज्या ज्या ठिकाणी गुरु असतात त्या त्या ठिकाणी मी अत्यानंदाने निवास करतो. नित्य निरंतर गुरुस्मरण हाच माझ्यासाठी स्वादिष्ट आहार. श्री गुरुचरित्र माझ्यासाठी अमृतपान आणि सदैव गुरूंची स्तुती, गुरूचे गुणगान करणे हाच माझा परमधर्म आहे. असे म्हणत सिद्धमुनींनी पवित्र श्री गुरुचरित्राची पोथी दर्शवली आणि पुढे म्हणाले, नामधारका, या पवित्र ग्रंथाचे श्रवण व पठन मात्रेने भुक्ती-मुक्तीच नव्हे तर चारही पुरुषार्थ अति सुलभपणे साध्य होतात. ज्ञान व सिद्धीला कारणीभूत असणारा हा पवित्र ग्रंथ सर्व मनोभिलाषा पूर्ण करण्यास तसेच ज्ञान प्राप्त करण्यास देखील हा अनमोल ग्रंथ उपयुक्त आहे. जो गुरुचरित्र भक्तीने व एकचित्ताने श्रवण पठन करतो त्याची मनोभिलाषा पूर्ण होते. निरंतर या ग्रंथाच्या अनुसंधानाने संतान भाग्य लाभते, ग्रहबाधा नष्ट होते, संकटातून पार होता येते, रोगी रोगापासून मुक्त होतो, बद्ध बंधनातून सुटतो, अल्पायुषी दीर्घायुषी होतो, ब्रह्महत्या पातकी ब्रह्महत्येच्या पातकातूनही पार होऊ शकतो. विशेषतः जो श्री गुरुचरित्राचा सप्ताह पद्धतीने पठन करतो, श्रवण करतो, त्याची सर्व कामना त्वरित पूर्ण होतात. श्री गुरुचरित्र हे भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे अपूर्व ग्रंथ आहे. जिज्ञासू नामधारकाला गुरूंच्या महानतेविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वृद्धिगत झाली व हात जोडून तो म्हणाला, हे कृपाळू सिद्धमुनीश्वरा, तुम्ही मला जन्मजन्मांतरीच्या उपासनेच्या बळाने दैवयोगाने भेटले आहात. अविद्येमुळे मी जननमरणाच्या चक्रात सापडून व्यथित झालो आहे. या ज्वलंत भवसागरातून मला पार करा व माझा उद्धार करा. आपण माझा ज्ञानदाह शमन केला आहे, कारण तुम्ही अलौकिक ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहात. आपण सत्य जाणतात. मला आज संपूर्ण श्री गुरुचरित्राचे श्रवण करण्याचा सुयोग लाभला आहे. आमचा व भगवंताचा संकल्प अनुरूप झाला तरच कार्य सिद्ध होते, हे आज सिद्ध झाले. म्हणूनच भगवत कृपेने मला तुमचे दर्शन भाग्य लाभले. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची माझी प्रबळ इच्छा पूर्ण करा. गुरुमहिमा आपल्या मुखातून ऐकायला माझे मन आतुरलेले आहे. हे योगी पुरुषा, सकल भाग्यनिधी असणाऱ्या या श्री गुरुचरित्र ग्रंथाविषयी सविस्तर निरूपण करण्याची कृपा करा. स्वयं एक खजिना व भाग्याची गुरुकिल्ली असलेल्या श्री गुरुचरित्राचे निरूपण करून माझ्यावर दया करा. नामधारकाची आत्मज्ञानाकरिता याचना व प्रबळ इच्छा जाणून सिद्धमुनींना परमानंद झाला व ते त्याच्या भक्तिभावाच्या जाळ्यात सापडले. श्रद्धा भक्ती नसताना गुरुचे दर्शन घेतल्यास, गुरूंच्या सहवासात राहिल्यास लाभ मिळत नाही. भीमा अमरच्या संगमावर असलेल्या अश्वत्थ वृक्षाखाली
आसनस्थ होऊन श्री गुरुचरित्राचे निरूपण प्रचलित ठेवले. हे निर्दोष नामधारका, अजूनही तुला गुरुसेवेचे मर्म व गुरु महिमेची जाणीव झाली नाही, म्हणून तू चिंता, कष्ट, नष्ट इत्यादी तापत्रयाने पीडित आहे. देव स्वतः गुरु स्वरूपात सेवा आणि उपासना स्वीकारतो. ही भावना तू जोपासली पाहिजे. गुरूंचा परिचय होण्यास सदाचार ही प्रथम अर्हता आहे. त्यासोबत एकनिष्ठा, दृढ भक्ती व एकतत्वाचे आचरण देखील अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गुरुच सर्वस्व आहे यावर शिष्याचा ठाम विश्वास असावा. गुरूंचे विस्मरण झाल्यास जीवनात यश मिळू शकत नाही. गुरूंसाठी तन, मन, धन आणि प्राणार्पण करायला देखील शिष्याची सदैव सिद्धता असावी. या साऱ्यांचीच शिष्यांना नितांत गरज आहे. अशा शिष्यांनाच गुरूच्या निजस्वरूपाचे ज्ञान मिळते आणि गुरूंचा परिचय होतो. आध्यात्मिक साधकांसाठी गुरु हे अंतिम गंतव्यस्थान आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी साधकाला गुरूंना शरण जाणे गरजेचे आहे. कारण गुरु परमगती व परमाश्रय होय आणि सर्व काही गुरुतत्वाने सिद्ध होते. लक्षात ठेव, गुरूंच्या उपदेशाला शरण जाणे हे गुलामगिरीचे कार्य नसून सर्वोच्च स्वातंत्र्य आणि शाश्वत आनंदाचा मार्ग आहे. औदार्यतेचे मूर्तिमंत स्वरूप असलेले गुरु त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना कधीही सोडत नाही. गुरूंवर अतूट विश्वास ठेवावा. गुरुतत्वात सर्व काही विलीन होते. ज्यांच्यावर भगवान श्री दत्तात्रेयाची कृपा असते ती भाग्यवंत माणसं आध्यात्मिक प्रवासाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली प्रवृत्ती नक्कीच जोपासतात. त्यासाठी मनपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. याशिवाय गुरु लाभत नाही. भक्ती असली तरच गुरुचा परिचय होतो. गुरुकृपेने भगवंताचे दर्शन नक्कीच होते. साधकांसाठी गुरुकृपा ही अग्रभागी असते. गुरु हाच परमात्मा असल्याचे आपल्या धर्मग्रंथांनीही घोषित केले आहे. त्रिलोकात गुरुच्या महती समान काहीही नाही. अखिल ब्रह्मांड हे गुरुच्या आज्ञेच्या व नियंत्रणाच्या अधीन आहे. सिद्धमुनीच्या वचनाने अतिसंतुष्ट झालेल्या नामधारकाने भक्तिपूर्वक त्याच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करून विनविले, हे गुरुश्रेष्ठ सिद्धमुनी, अज्ञानी असलेल्या मला अनेक प्रकारच्या चिंता आणि अंतर्गत शत्रूंनी दुःखमय संसारसागरात खेचले आहे. अज्ञानवश कामक्रोधादी विकाराला आकर्षित होऊन मी तडफडत आहे. मला सर्व प्रकारच्या मनस्तापापासून मुक्त करा आणि मला शुद्धात्मा बनवा, अशी मी आपल्याशी विनवणी करतो. कृपया माझा हा देह आत्मसाधनेसाठी उपयोगाला येईल असे करा. हे ज्ञाननिधी माझे रक्षण करता. दयाळूपणे योग्य प्रकारचे ज्ञान प्रदान करा तथा माझा उद्धार करा, अशी प्रार्थना करून पुन्हा सिद्धमुनींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. तेव्हा सिद्धमुनींनी असा अभय दिला, वत्स नामधारका, मी तुझे सर्व दुःख आणि शंका दूर करणार आहे. तू मनात कोणताही संशय आणू नको. एकनिष्ठ मन नसलेले आणि गुरुसेवेत असल्याचे ढोंग करणारे जीवनात अविरतपणे कष्ट भोगणार. असे अविवेकी गुरुकृपेपासून वंचित राहतात. अशांना जीवनात दैन्यच गती होय. साधकाला योग्य गुरुचे मार्गदर्शन, संपूर्ण शास्त्रज्ञानाची जाणीव आणि साधकाचे प्रयत्न या 3 गोष्टीची आवश्यकता असते. अविद्या मायेने प्रभावित झालेले काही जण आपल्या दैन्यतेला गुरुला दूषणे देतात. त्यांच्यात दोष काढतात, त्याची निंदा करतात. त्यांच्यामुळे काहीही उपयोग झाला नाही असा अपवाद घालतात. तुझ्या मनात गुरूंविषयी संशय आहे. याविषयी गुरुकृपेचे महत्त्वही तुला कळले नाही. त्यामुळे तू व्यथित झाला आहेस आणि जीवनात दुःख भोगत आहेस. गुरूंमध्ये मनुष्य बुद्धी ठेवणे व माणसात गुरुबुद्धी ठेवणे हे दोन्ही गैरसमज आणि अपराध आहे. तू अनुभवलेल्या आजच्या स्थितीला मनातला संशयच कारणीभूत आहे. म्हणूनच प्रथमतः गुरूंविषयी तुझ्या मनातील शंका दूर कर. संशयितांचा नाश होतो, विश्वासू जिवंत राहतो. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, दुर्लभ असलेला हा नरजन्म भगवंताच्या अनुग्रहाने सुलभपणे तुला मिळाला आहे. मनुष्य देह सकल भाग्याचे फळ आहे. देहाला संबंधित असलेले साधन, वस्तू हे काही इथे शाश्वत नसते. दृश्य असलेले एके दिवशी अदृश्य होणारच. हे शरीर फार काळ टिकत नाही. माणसासाठी त्याच्या स्वतःच्या देहापेक्षा अनिष्ट वस्तू आणि अधिक निंदनीय काहीही नाही. म्हणून या देहाचा उपयोग शुद्ध, दृढ आणि भावपूर्ण भक्तीने गुरुसेवा करण्यासाठी करावा. शाश्वत आत्मज्ञान हे अत्यंत पवित्र आहे. ते अनमोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा आगर असलेल्या गुरूंची सेवा करावी लागते. म्हणजेच शिष्याने सेवाधर्म अंगी बाणावा लागतो. ते परमज्ञान केवळ गुरुपदेशानेच मिळू शकते. गुरुमूर्ती अपेक्षा केल्यापेक्षा अत्याधिक गुणाने देतात असा विश्वास बाळगावा. गुरु भक्ताचा रक्षक आहे. कृपासागर तो कधीही आपल्या भक्तांना उपेक्षित करत नाही. तू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचे वचन द्यावेस. हेच तुझे आद्य कर्तव्य आहे. ज्या क्षणी तुझे मन गुरुचरण कमलांवर स्थिर होईल त्या क्षणी तुझे मन सर्व प्रकारच्या शंका आणि गोंधळातून मुक्त होईल. तसेच तुझी भक्ती ही अधिक प्रमाणात वृद्धिगत होईल. गुरु सकल इष्टार्थ पूर्ण करणारी कामधेनू आहे. गुरूंची महती मी स्वानुभवाने सांगत आहे. गुरूंसमान महामहिम अन्य कुणीही नाही. गुरुच सार्वभौम आहे. सर्वस्व अनुग्रह करण्यास कृपानिधी सद्गुरू समर्थ आहे.
म्हणून त्याच्या चरणकमलाचे ध्यान कर. साधनेची मनोवृत्ती देखील श्री दत्तात्रेय भगवंताच्या कृपेनेच उद्भवते. प्रत्येकाच्या भक्तीनुसार गुरुकृपा होते. गुरुकृपेनेच भगवंताचे दर्शन लाभते. धांबिकाला काहीही मिळत नाही. गुरुच परब्रह्म म्हणून शास्त्र संमती देते. तसेच त्या महामहिमेच्या चरणकमलाचे तू निरंतर ध्यान करावेस. गुरुचरणी केलेल्या सेवाबलाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. गुरु महिमे समान अन्य काही नाही. हा प्रपंच गुरुच्या अधीन आहे. म्हणून हे सर्व विश्वच एक स्वयंमेव परमात्मा आहे हे नीट समजून घे. तोच परमात्मा ब्रह्मा विष्णू महेश्वर या त्रिमूर्तीच्या स्वरूपात क्रियाशील आहे. सिद्धमुनीचे हितवचक ऐकून नामधारक प्रसन्न झाला व त्याच्या मनाला समाधान झाले. सिद्धमुनींना पुन्हा हात जोडून अडवू लागला. हे कारुण्यनिधी सर्वज्ञमूर्ती सिद्धगुरु, मी तुमचा नम्रसेवक आहे. आपल्या मुखातून श्री गुरुचरित्र सविस्तर ऐकावे अशी उत्कट इच्छा मला झाली आहे. गुरुपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन सर्व संशयातून तारून जाते. ज्ञान मिळाल्यावर पुन्हा संसारात मोहित होत नाही व आत्मा नित्य तृप्त राहतो हे मी जाणले आहे. हे गुरुदेवा, ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी भूमीवर मनुष्यरूपाने अवतरित व्हायला काय कारण? त्यावेळी त्यांनी कोणकोणत्या लीला प्रदर्शित केल्या? आपले आगमन मला गुरुपथावर नेण्यासाठीच, सहाय्यतेसाठीच व मार्गदर्शन करण्यासाठीच झाले आहे. आपले हृदय निर्मळ आणि उदार आहे. तुम्ही सत्याशी संधान साधले आहे. म्हणून गुरूंच्या संबंधित सर्व विषय मला सविस्तरपणे सांगण्याची कृपा करा. कारण गुरुमुखांतर श्रवण केल्याने शुद्धी होती. असे विनम्रतेने मागत त्याने गुरुचरणापाशी मस्तक ठेवले. शिष्याच्या विनंतीने सिद्धमुनी प्रसन्न झाले. सिद्धमुनींनी त्याला उपकृत केले आणि अत्यंत आसक्तीने व उल्हासाने त्यांनी श्री गुरुचरित्राचे निरूपण करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा शिष्य नामधारका, गुरुविषयी असलेली तुझी उत्सुकता पाहून मी देखील उत्साहित झालो आहे. तुझी गुरुसेवा आज फलरूप झाली. त्याचे परिणामस्वरूप तुला सुख, शांती, समाधान, ज्ञान हे सर्व मिळाले. ब्रह्मज्ञान अनुभवण्याचा योग सुद्धा तुला लाभला आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून श्री गुरुचरित्राचे श्रवण कर. तुझे सर्व लौकिक मतितार्थ देखील पूर्ण होईल. तू दीर्घकाळ जगून शेवटी सद्गतीला पावणार. मी दीर्घकाळापासून भूतलावर भ्रमण करीत आहे, पण आजपर्यंत श्री गुरुचरित्राविषयी तुझ्या एवढा आसक्त व ओढ असलेला अन्य कोणीही भेटला नाही. केवळ गुरुभक्तांना, आध्यात्मिक मार्गावर प्रवृत्त असणाऱ्यांना व स्थिर मन लाभलेल्यांना गुरुचरित्राची अभिरुची असते. नामधारका, माझे वचन इंद्रिय संयमाने दृढ चित्ताने ऐक. नीट लक्षात घे. मी निरूपण करीत असलेले गुरुचरित्र हे सामान्य चरित्र नव्हे. हा एक असामान्य आणि अत्यंत अमूल्य ग्रंथ आहे, जो सर्व देवमय ईश्वरी अविनाशी गुरुच्या लीलेविषयी वर्णन करतो. इह परलोकी श्रेय, शांती, यश, आनंद, समाधान, सुख, समृद्धी, चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याकरता हा महत्त्वाचा आहे. श्री गुरुचरित्र सकल जनांचे मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे. या माझ्या वचनावर विश्वास ठेवून श्री गुरुचरित्राचे पठन कर. त्रिकरणपूर्वक श्री गुरुचरित्राचे ग्रहण कर. वेदशास्त्रांनीही हा ग्रंथ अमोघ असल्याचे उद्घोषित केले आहे. वास्तवात ब्रह्मा विष्णू महेश्वर रूपी त्रिमूर्तींनी आपल्या शिष्याचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना शिक्षा देण्यासाठी श्री नरसिंह सरस्वतीच्या रूपाने भूतलावावर अवतार घेतला. परमगुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. पुढे सिद्धमुनीचे वचन ऐकून नामधारक म्हणाला, तपोनिधी सिद्धमुनी, तुम्ही सांगितलेले की गुरु त्रिमूर्ती स्वरूपी आहेत, तर ते कोणत्या उद्देशाने नररूपात अवतरले? त्यांची कार्यशैली काय होती? त्रिमूर्तीचे अंशरूपी आपण मला हे सर्व सविस्तर निरूपण करावे. असे अत्यंत दीनतेने श्रद्धेने प्रश्न करून त्यांच्या चरणावर प्रणिपात केला. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, धर्मरक्षण व संस्थापन, भूभार हरण करण्याच्या घनसंकल्पाने मूलशक्ती काळानुसार अवतरित होते. त्याशिवाय अन्य काही नाही. भक्ताचा कैवारी जगामध्ये देहरूपात प्रकटला तरीही त्याच्या निराकारतेला भंग येत नाही. एकुलता एक असा आदिपुरुष, सर्वव्यापी निराकार ब्रह्मा या जगाचा मूळ आहे, आधारस्तंभी आहे. आदिशक्ती मुळात एक असते. परमतत्व एकच आहे, जे भिन्न भिन्न स्वरूपात कार्यरत आहे. एकाची आराधना केल्याने दुसऱ्याचीही आराधना केल्याचे फळ मिळते व हे उपासनेचे अंतिम ध्येय आहे. रजोगुण प्रभावाने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सत्वगुण प्रधान असणारा विष्णू सृष्टीचे पालन पोषण करतो आणि तमोगुणी शंकर सृष्टीची लयाची धुरा सांभाळतो. या त्रिमूर्तीचे विभिन्न गुणधर्म आहेत, पण त्रिमूर्ती एकापासून एक वेगळे नाही. भक्तांवरील प्रेमामुळेच त्यांच्यासाठी निराकार परमात्मा या भूतली सगुण साकार स्वरूपात अवतरले आहेत. गुरु कधीच परमेश्वराच्या संकल्पापासून विचलित होत नाही. उदाहरण म्हणून तुला पूर्वीचा एक दृष्टांत देतो. पूर्वीच्या काळी
विष्णूचा परमभक्त अंबरीश राजा अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने अत्यंत निष्ठेने एकादशी व्रताचे शास्त्रोक्त पालन करीत असे. अत्यंत दक्षतेने व्रताचे नियम अनुसरून एकादशीच्या दिवशी उपवास करून द्वादशीला अतिथी अभ्यंगतांचे आदरपूर्वक पूजा सेवन करून पारायणे करीत असे. त्याच्या निष्ठेमुळे प्रेमामुळे निराकार अशा विष्णू भगवंताला साकार रूपाने दशावतार स्वीकारून पृथ्वीवर अवतरण्याचा एक प्रसंग निर्माण झाला. निर्विघ्नपणे चालत असलेल्या एकादशीच्या व्रतात विघ्न आणण्याच्या उद्देशाने दैववशात एकदा दुर्वास मुनी आपल्या शिष्यांसमवेत त्यांच्याकडे पारायणाच्या समयीच आगमन केले. त्यांच्या आगमनाने संतुष्ट झालेल्या अंबरीश राजाने त्यांना भक्तिपूर्वक साष्टांग अभिवंदन करून आदराने त्यांचा सत्कार केला व पूजा केली. त्या दिवशी साधन द्वादशीला केवळ एकच घटिका शेष असल्यामुळे शीघ्र धार्मिक अनुष्ठान संपन्न करून भोजन प्रसाद स्वीकारण्यास यावे अशी त्याने विनंती केली. त्रिकालज्ञानी दुर्वास मुनींना यमुना तीरावर आपले मध्यान्निक आवरून येण्यास किंचित विलंब झाला. तेवढ्यात द्वादशीची अंतिम घटिका समाप्त व्हायला आली. अतिथींची वाट बघत राहिल्याने आपले एकादशी व्रत भंग होणार व अपूर्ण राहणार. अतिथी देवता समान असल्यामुळे अंबरीश अतिथींना सोडून पारणे करण्याच्याही स्थितीत नव्हता, पण व्रताच्या नियमाप्रमाणे त्याला भोजन स्वीकारावेच लागले. आपण आचरित असलेल्या एकादशी व्रताचा भंग होऊ नये या एकाच हेतूने अंबरीशाने विष्णू तीर्थाचे प्राशन केले व लवकरच पारणे संपून दुर्वास मुनींची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्रिकालज्ञानी दुर्वास मुनी आले. आपल्यासाठी न थांबता अंबरीशाने भोजन स्वीकारल्याचे त्यांच्या लक्षात आले, जे त्यांना सहन झाले नाही. दुर्वास मुनी अंबरीशावर प्रचंड संतापले व शाप देण्यास उद्युक्त झाले. हे अविवेकी दुरात्मा राजा, अतिथींचे आगमन झालेले असताना त्यांना दुर्लक्षून भोजन स्वीकारण्याचे धाडस कसे केलेस? हा तुझा आचार शिष्टाचाराविरुद्ध आहे. तू विष्णुभक्त आहे याचा अहंकार झाला आहे, जो विपरीत आहे. तुझ्या अधार्मिक कृत्याबद्दल मी तुला दंड देईल. तू आता भविष्यात अनेक नीच योनीमध्ये जन्म घेशील, अशी गर्जना करून त्याला शाप दिला. चिंताग्रस्त व भयभीत झालेल्या अंबरीशाने आपल्याला आप्तबंधू विष्णू भगवंताविषयी अन्य गती नव्हती हे समजून त्याने स्मरण केले. तेवढ्यात भक्तोद्धारक श्री महाविष्णू परमात्मा अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे ठाकले. तेव्हा अंबरीश लवकरच श्री महाविष्णूंना शरण गेला व म्हणाला, हे जगतरक्षका श्रीहरी, ऋषीमुनींचा शाप फलद्रूप होतो, तो कधीच व्यर्थ होत नाही. आता तूच माझी गती आहेस. तुझ्या विना या प्रपंचात मला आणखीन कोणीही नाही. देवा, कृपा करून माझी रक्षा कर. एका बाजूला महर्षीचा शापही निष्फळ होऊ नये व आपल्या भक्ताचेही रक्षण झाले पाहिजे. या दुहेरी हेतूने श्री विष्णू स्वतःच आपल्या शिष्याचा शाप स्वतःवर घेण्यास सिद्ध झाले व त्यांनी दुर्वास मुनींना विनंती केली, हे मुनिश्रेष्ठ दुर्वासा, भक्ताचे रक्षण करणे हा माझा परमधर्म आहे. तसेच महात्म्याचे वचनही खोटे होऊ नये, म्हणूनच आपल्या अनन्य भक्ताला दिलेला शाप मला द्या. दुर्वासांनी विचार केला, अधार्मिक लोकांच्या पापी वर्तनामुळे भूभार वृद्धिगत झाला आहे. पृथ्वी मातेचे ओझे हलके करण्यासाठी श्रीहरीला अवतार घ्यावाच लागणार. खरे तर श्रीहरीचे दर्शन भाग्य अत्यंत दुर्मिळ आहे. एरवी सुदीर्घ धार्मिक अनुष्ठान व्रत आचरले तरी श्रीहरीच्या दर्शनाचे भाग्य दुर्लभच आहे. निदान शापाच्या निमित्ताने का होईना श्रीहरीचे दर्शन निज भक्तांना घडेल, सर्वांचे मंगल होईल व भूभार हरणही होईल. असा विचार करून दुर्वास मुनी श्रीहरींना उद्देशून म्हणाले, हे प्रिय देवता, ब्रह्मांड नायका, धर्मसंस्थापनेसाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी तू सगुण रूपाने प्रकट होण्याचा काळ जवळ आलेला आहे. त्यामुळे तू आता भक्त रक्षणार्थ या भूमीवर तुझे अनेक अवताराच्या रूपात प्रकट हो आणि भक्ताचे कल्याण कर. अंबरीशाला दुर्वासा मुनींनी दिलेला शाप श्रीमन्नारायणाने आनंदाने स्वीकारला. त्यानुसार भविष्य काळात श्रीहरीने आपल्या मायेने दशावतार व तसेच अनेक ज्ञानरूपी अवतार देखील धारण केले. यातील काही अवतार व्यक्त आहेत तर काही अव्यक्त आहेत. श्रीहरीच्या अवतारांपैकी श्री गुरु दत्तात्रेय अवताराचाही समावेश आहे. एका वेळी प्रकट रूपाने तर काही वेळी गुप्त रूपाने दुष्टांचा संहार करून परमेश्वराने जगत कल्याण केले आहे. तपोनिष्ठ पुण्यवंत असे अत्रि मुनी व महापतिव्रता अनुसया या पवित्र दंपतीच्या आश्रमात ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी आपले निजरूप लपवून शिशुरूपात जन्म घेतला. हा अवतार श्री गुरु दत्तात्रेयाचा अवतार म्हणून जगत विख्यात आहे. तेव्हा नामधारकाने सिद्धमुनींना प्रार्थना केली, हे सिद्धमुनी, ब्रह्मा विष्णू महेश्वराने शिशुरूप धारण केलेली विस्मयकारक घटना, अत्रि मुनींचे पूर्वाख्यान, त्रिमूर्ती अत्रि मुनीच्या आश्रमात जन्माला येऊन पुत्र म्हणून घेतलेला वृत्त, अत्रि मुनींनी केलेल्या पुण्यकर्माविषयी हे सर्व मला सविस्तरपणे सांगा.
इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 3रा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.